तर नाशिकमधली ही सध्या आपण दृश्य पाहतोय। गोकुळ गीते आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आता त्यानंतर उदय सामंत आणि गोकुळ गीते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेतील अशी स्थिती सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्येच आहेत। गेल्या 4 दिवसांपासून ते नाशिकमध्येच आहेत। गोकुळ गीते, गणेश गीते या गीते बंधूंची वारंवार भेट घेत आहेत। त्यांची समजूत काढण्याचा, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि सध्या आपण ही दृश्य पाहतोय। मंत्री उदय सामंत सोबतच महायुतीतले अनेक महत्त्वाचे नेते आणि गोकुळ गीते त्या ठिकाणी आहेत। उदय सामंत आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये सध्या चर्चा होते। या चर्चेनंतर आता उदय सामंत काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल। गोकुळ गीते माघार घेतील, आपली तलवार म्यान करतील असं सध्या चित्र पाहायला मिळते। गोकुळ गीते आणि उदय सामंत यांची भेट झाली, सध्या त्यांच्यामध्ये चर्चा होते आणि थोड्याच वेळात चर्चेनंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल। गोकुळ गीते हे गेल्या काही दिवसांपासून मी माघार घेणार नाही, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार नाही यावर ठाम असल्याचं म्हणत होते। मात्र आता ते माघार घेतील, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देतील अशी स्थिती पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधला होता। त्यानंतर गोकुळ गीतेंनी फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे आता गीते काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सध्या मंत्री उदय सामंत, गोकुळ गीते आणि इतर नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। किती वेळामध्ये आता पत्रकार परिषद होणार आहे? कल्याणी, आत्ताच काही वेळापूर्वी मंत्री उदय सामंत हे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आता एकूणच जे उदय सामंत आणि गीते बंधू आणि शिवसेनेचे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये बैठक ही सुरू झालेली आहे। कालच मुंबईमध्ये नाशिक विधान परिषद निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर गोकुळ गीते हे सकारात्मक आहे, एकूणच जे उमेदवारी मागे घेतील किंवा एक चांगला निर्णय होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल उदय सामंत यांनी मुंबईमध्ये दिलेली होती आणि त्यानंतर आज ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। गीते बंधू यांच्या घरी उदय सामंत आता दाखल झालेले आहेत। आणखीन एकदा बैठक जी आहे ते शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि गीते बंधूंमध्ये आता सुरू झालेली आहे। अगदी काही वेळानंतर आता हे गिरीश महाजन हे गीते बंधूंच्या घरी दाखल होतील आणि त्यानंतर आणखीन एक बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये गीते बंधू आपली मांडणार आहेत। आणि गीते हे गोकुळ गीते ही उमेदवारी मागे घेऊन महायुतीचे उमेदवार यांना पाठिंबा देतील अशा पद्धतीची जी माहिती आहे ते सूत्रांकडून मिळत आहे। पण अद्याप त्यांनी अधिकृत भूमिका ही जी आहे ते घेतली नाहीये। आताच काही वेळापूर्वी उदय सामंत, गणेश गीते यांच्या घरी हे दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत आणि हे गीते बंधू या सगळ्यांमध्ये एक बैठक आता सुरू झालेली आहे। काही वेळानंतर गिरीश महाजन हे इथे येतील आणि त्यानंतर एक बैठक आणखीन एक होईल या सगळ्यांमध्ये आणि त्यानंतर गीते बंधू आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील आणि तर काही तांत्रिक कारणामुळे सध्या आवाज किरण गोटूर यांचा पोहोचत नाही, पण महत्त्वाची बातमी सध्या आपण नाशिकमधून पाहतोय। गोकुळ गीते आणि उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। तर बंडखोर उमेदवार गोकुळ गीते हे आता माघार घेतील असं पाहायला मिळते। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेतून ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाल्याचं पाहायला मिळते, कारण गेल्या 4 दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये गीते बंधूंची समजूत काढतात आणि काल मुंबईमध्ये गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे फडणवीसांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचं आता पाहायला मिळते। काही वेळातच माघार घेतल्याचं गोकुळ गीते सांगतील असं सध्या चित्र पाहायला मिळते। अधिकृत घोषणा काही वेळातच केली जाणार आहे। खरं तर गोकुळ गीते यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अशी स्थिती पाहायला मिळते, कारण गेल्या आठवड्याभरापासून गोकुळ गीते यांची मनधरणी केली जाते, त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो। कारण महत्त्वाचे मंत्री, संकट मोचक ज्यांना म्हटलं जातं ते मंत्री गिरीश महाजन 4 दिवसांपासून नाशिकमध्येच आहेत। त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत। त्यानंतर काल फडणवीसांची गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी भेट घेतली, त्यामुळे फडणवीसांच्या शिष्टाईला यश आल्याचं पाहायला मिळते। काही वेळातच आता गोकुळ गीते आपली अधिकृत भूमिका मांडतील आणि ते माघार घेतील असंच चित्र आहे। महायुतीचे उमेदवार नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे आहेत। खरं तर नरेंद्र दराडे बंधू आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत होता।
नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी गोकुळ गीते यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर गीतेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणाले की मी माघार घेणार नाही, उमेदवारी कायम ठेवणार, निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हटलं होतं। नगरसेवकांचा मलाच पाठिंबा असा दावा देखील केला होता। मात्र तेच गोकुळ गीते आता माघार घेणार आहेत। गोकुळ गीते आणि उदय सामंत यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि काही वेळातच याची अधिकृत घोषणा केली जाईल असं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे गोकुळ गीतेंचं बंड हे थंड झालंय असं पाहायला मिळतंय। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते नेमकं काय बोलतात, आपली भूमिका कशी मांडतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। कुणाल दराडे यांनी शिवीगाळ केली होती, माझा बाप काढला होता, त्यामुळे या निवडणुकीतून मी काही माघार घेणार नाही, नगरसेवकांचा सुद्धा मलाच पाठिंबा आहे असं गीते यांनी म्हटलं होतं। आणि तेच गोकुळ गीते आता माघार घेत आहेत, आपली तलवार म्यान करतात। त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या उदय सामंत आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे।